हीच फिलॉसॉफी आपल्या वेटरनरी क्षेत्राच्या बाबतीत सांगायची झाली तर आपल्या ज्ञानाला, संशोधनाला, शासनाला, अनेक योजनांना शेतकऱ्याच्या दारात व जनावरांच्या गोठ्यात नेण्यासाठी धडाडीच्या पशुवैद्यकांची गरज आहे. सुदैवाने असे वेटरनरियन्स आपल्या अवतीभोवती आहेत. त्यांचा सन्मान आज आपण इथे करत आहोत. म्हणूनच एक्सलन्स इन लार्ज ॲनिमल एक्सटेन्शन ह्या विभागातील पारितोषिक सुनिश्चित करायला मी मंचावर आमंत्रित करते डॉक्टर पंडित सर आणि डॉक्टर अमित सर यांना. Excellence in large animal extension goes to Dr. Vilas Chothe. आज सुयोगाने 2012 साली VPWAच्या स्थापना दिनी प्रमुख अतिथी म्हणून गौरवण्यात आलेले डॉक्टर विलास चोथे हे आज VPWA कर्तृत्व गौरव 2022च्या पुरस्काराचे मानकरी आहेत. आपला जन्म 5 नोव्हेंबर 1958 साली झाला. आपण 1981 साली मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. आपण स्वीडन येथील रॉयल वेटरनरी कॉलेजमधून पशुवंध्यत्व व कृत्रिम रेतन या विषयात प्रशिक्षण घेतले. आपण 4 लाखाहून अधिक लोकांचे मार्गदर्शक बनला आहात. गोकुळ दूध संघ, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, सहकारी संस्था, इन्शुरन्स संस्था, बँक व स्थानिक संस्था यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. आपण गोकुळ दूध संघाचे प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत होता. मोठ्या जनावरांमधील बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेस या समस्यांवरील प्रभावी औषध पॅरालेक्सच्या निर्मितीत आपला मोलाचा वाटा आहे. आपल्या सल्ल्याने अनेक औषधी कंपन्यांना त्यांच्या औषधाची गुणवत्ता वाढवण्यास मदत झाली. आपली मोठ्या जनावरांवरील रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्याख्याने शेतकऱ्यांना त्यांच्या दूध उत्पादन क्षमता वाढवण्याकरता मोलाची ठरत आहेत. तसेच शेळीपालन व चारा निर्मितीवरील आपली व्याख्याने तर विशेष प्रसिद्धच. दूध स्निग्धता चाचणीचे महत्त्व आपण गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना पटवून दिले. आजही आपण गरजू शेतकऱ्यांना वेळोवेळी मोफत सेवा पुरवित आहात. आपण गडहिंग्लज येथे नगरसेवक म्हणून 5 वर्षे जनसेवा केली. आपली कन्या डॉक्टर सोनाली ढवळे यांच्यासाठी आपण प्रेरणास्रोत बनून त्याही आज पशुवैद्यक म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच आपले जावई डॉक्टर स्वामीनाथन ढवळे हेही याच क्षेत्रात कार्यरत आहेत. बळीराजासाठी देवदूत ठरलेल्या अशा या हरहुन्नरी पशुवैद्यकास VPWAचा मानाचा मुजरा. नमस्कार, मी डॉक्टर सोनाली ढवळे, डॉक्टर विलास चोथे यांची कन्या. त्यांच्याबद्दल 2 शब्द जर बोलायचे झाले तर असं म्हणता येईल, जसं एका गाईचं नातं आपल्या वासराशी असतं किंवा आईचं नातं जसं बाळाशी असतं, तसं त्यांचं हे नातं ह्या पशुसेवेशी जोडलं गेलं आहे. गेली 40 वर्ष ते निरंतर ह्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःचं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. अगदी पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा याच्या मागे न लागता त्यांनी निरंतर आपली ही सेवा चालू ठेवलेली आहे. अँड ही इज रिअली व्हेरी हंबल अँड डाऊन टू द अर्थ पर्सनॅलिटी अँड आय एम व्हेरी मच लकी टू हॅव हिम ॲज माय फादर. थँक्यू. मी डॉक्टर चोथे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावे.
मी डॉक्टर चोथे सर यांना विनंती करतो की आपले मनोगत 2 शब्दात बोलावे. थँक्यू. सर्वप्रथम मी ॲसोसिएशनचे आभारी आहे मला पुरस्कार दिल्याबद्दल. मी गेली 40 वर्ष कोल्हापूर जिल्हा किंवा बेळगाव आणि प्रति ते गोवा वगैरे या भागात किंवा राजस्थान गुजरात इथे पण जाऊन आम्ही सेवा बजावतो. बस आपल्या आशीर्वादाने मला पुन्हा ही सेवा भरपूर वर्ष करू द्या, मोफत करू द्या एवढीच अपेक्षा करतो. थँक्यू व्हेरी मच. ऑन्टरप्रेनॉरशिप म्हणजे उद्योजकता. मराठी माणूस उद्योजकतेच्या वाटेला जाण्याचे धाडस करत नाही. कदाचित त्यातील धोके पत्करण्याची आपली मानसिक तयारी नसते. चुकून कोणी त्या मार्गाला गेलेच तर तो वाया गेला अशा नजरेने त्याच्याकडे पाहिले जाते. मात्र आपल्यातलेच कोणीही या क्षेत्रात उडी मारून यशाची भरारी घेत असेल तर त्याचे कोड कौतुक आपण नाही करायचे तर कोणी करायचे. उद्योजकतेच्या मार्गावर चालू पाहणाऱ्या पशुवैद्यकांबद्दल VPWAला नेहमीच अभिमान वाटत आहे. म्हणूनच एक्सलन्स इन व्हेटरनरी एंटरप्रेन्योरशिप या विभागातील पारितोषिक देण्यासाठी मी डॉक्टर कर्नल कुलकर्णी सर आणि डॉक्टर गुरु सर यांना मंचावर येण्याची विनंती करतो. The award for veterinary entrepreneur goes to Dr. Milind Khadilkar, who is my army colleague and junior to me. I'm really glad that he is getting this particular award. मित्रांनो, आज आपण इथे तब्बल 2 वर्षानंतर VPWAच्या कर्तृत्व गौरव दिनी एकत्र जमलो आहोत. कारण यमदूताच्या रूपात आलेले कोविड-19ने अवघ्या जगाला आपल्या विळख्यात पिळवटून टाकले होते. आपण आपल्या आप्तस्वकीय सगळे सोयऱ्यांपासून दुरावलो. आपण सगळे शारीरिक, मानसिक व आर्थिकरित्या खचून गेलो होतो. अशा कठीण काळात देवाच्या रूपात धावून आले ते म्हणजे कोविड योद्धा. प्रीमियम सिरम्स अँड वॅक्सिन्स प्रायव्हेट लिमिटेडचे टेक्निकल डायरेक्टर डॉक्टर मिलिंद खाडीलकर हेही त्या देवदूतांपैकी एक. आपण सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यासोबत संयुक्तरित्या इक्वाइन कोविड-19 अँटीसिरा बनवण्यात मोलाचा हातभार लावला. तसेच आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये अँटीस्नेक वेनम, टिटॅनस अँटीटॉक्सिन, डिप्थेरिया अँटीटॉक्सिन, रेबीज अँटीसिरम, स्कॉर्पिओ विनम अँटीसिरम याची निर्मिती केली जाते. तसेच आपण ते शेजारील राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात निर्यात करता. आपण 2001 ते 2010 सालापर्यंत परळ मुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होता. 1989 ते 1994 साली RBCमध्ये आपण कॅप्टन पद भूषवले. याच दरम्यान आपण सैन्यातील श्वान पार्व विषाणूला नियंत्रित आणण्यास मोलाची कामगिरी बजावली. आता ऐकूया डॉक्टर ॲल्डिन फर्नांडिस, भारत सिरम यांचे डॉक्टरांविषयी असलेले मनोगत. Hi, my name is Dr. Aldrin Fernandez and I've known Dr. Khadilkar for more than a decade. We first met at the WHO when he was with Hafkin Institute. I found him to be very amicable and knowledgeable person. He then went on to start Premium Serums, demonstrating his strong entrepreneur skills. Since then, he has never looked back. We have interacted on multiple platforms and I have always found him to be warm and a nice person with strong interpersonal skills. I wish him all the very best. आपण एक कुशल व यशस्वी गिर्यारोहकी आहात. आपण अनेक उंच शिखरे व गडकिल्ले सर केली आहेत. आपण भावी आयुष्यातही अशीच यशाची उत्तुंग शिखरे सर करत राहावीत हीच सदिच्छा. अशा कुशल उद्योजक पशुवैद्यकाला VPWAचा मानाचा मुजरा. मी डॉक्टर मिलिंद खाडीलकर सर यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावे.
First of all, I would like to thank the managing committee and the juries of VPWA for recognizing our work. Actually, although veterinarian, we are into a different field because we are manufacturing equine therapeutic immunoglobulins for human use. So generally, we don't get any time or opportunity to interact with fellow veterinarians. But here I can tell you that in this particular line of business, we are able to translate all knowledge that we gained during our veterinary studies. And I am very thankful to my mother institute, Bombay Veterinary College, for making me capable of doing all these things. Of course, this is a teamwork, so I take this award on behalf of Team Premium Cerium. And this award, especially given by our own fraternity, veterinary fraternity, is very special to me, and it will keep on inspiring me to achieve more heights in this field. Thank you very much.